मराठी भाषा हा मनसेसाठी अस्मितेचा विषय। मनसे मराठीच्या सन्मानाबाबत आग्रही आहे। समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी नाहक राजकारण करू नये असा इशारा मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी अबू आझमींना दिला। आणि याच संदर्भात यशवंत किल्लेदार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यावरून मनसेवरती टीका केली आहे। आपल्यासोबत मनसेचे नेते यशवंत किल्लेदार आहेत। अबू आझमी पुन्हा एकदा मनसेवर टीका करतायत, असं ते म्हणतायत की हिंदी द्वेष हा मनसे करतंय आणि सातत्यानं मराठी आणि हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे राजकारण करतंय, लोकांना गुमराह करतंय। नाही, चुकीचं आहे। बघा, सगळ्या भाषा चांगल्याच आहेत। कुठल्या भाषेबद्दल तिटकारा असण्याचा काही संबंधच येत नाही। प्रत्येक भाषा ही सुंदर आहे, हिंदीही सुंदर आहे। विरोध भाषेला नाही आहे, विरोध आतातही सक्तीला आहे। जी कवळी मुलं आहेत, प्राथमिक शिक्षण घेतात 1ली ते 5वी, यांना तुम्ही एका वेळेला 3 भाषाचे का लादताय? त्यांच्यावर हे 3 भाषेचं ओझं का टाकताय? त्यांची आकलनशक्ती, त्यांचं जे कोमल वय आहे किंवा त्यांची जी आकलनशक्ती आहे, त्याचा विचार तुम्ही केलात का? म्हणजे मानसशास्त्र तज्ज्ञांनी देखील सांगितलेलं आहे, शिक्षण तज्ज्ञांनी सांगितले की याची आवश्यकता नाही आहे। आणि भाषेला विरोध करायचा प्रश्नच येत नाही। 5वी नंतर आहेच ना ऑप्शन्स। हे अबू आझमीसारखी लोक या आझमगडवरून इकडे आली, समृद्ध झाली, आणि समृद्ध होऊन तुम्ही इकडच्या मराठी भाषेला जर तुम्ही हिंदीचं अतिक्रमण करणार असाल किंवा त्याच्यावर वरवंटा फिरवणार असाल, या हिंदी भाषेने आतापर्यंत अनेक तिकडच्या बोलीभाषा गिळंकृत केलेत। उद्या जाऊन ही मराठीसुद्धा गिळंकृत करतील। त्यांचं असं म्हणणं आहे की मराठी हिंदी हा वाद हा मनसेचा धंदा आहे। मग तुम्ही जो धार्मिक धंदा मांडून ठेवलाय मुसलमानांच्या जीवावर, त्याचं काय इतके वर्ष? त्या धंद्यावरच तुम्ही इथे महाराष्ट्रात येऊन समृद्ध झाला, राजकीय समृद्धी मिळवली, आर्थिक समृद्धी मिळवली। कुठल्या धंद्याच्या गोष्टी करतायत? व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश सह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।